तर जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्र नोकरी या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर आजचा टेस्ट क्रमांक 2 सडसेवा भरती आणि पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असा. ओके, तर वेळ न घालवता आजच्या आपण टेस्टला सुरू करूया. सो प्रश्न आहे, जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर असणार आहे 21 जूनला जागतिक योग दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक नंतर आहे मित्रांनो, पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे? तर जो पर्यावरण संरक्षण कायदा मित्रांनो 1986 आहे, लक्षात असू द्या. ओके, सो नेक्स्ट प्रश्न आहे, सूर्यकांत शर्मा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश बनले आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी जे सूर्यकांत शर्मा आहेत आपले सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे, 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. ओके, चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पहिली डॉल्फिन गणना कधी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ती म्हणजेच 2025ला पहिली डॉल्फिन गणना करण्यात आलेली आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. प्रोजेक्ट डॉल्फिन कधीचा आहे मग? तर प्रोजेक्ट डॉल्फिन आहे मित्रांनो तो 2020चा आहे. प्रोजेक्ट डॉल्फिन कधीचा आहे? तर 2020चा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नितीश कुमार बिहारचे कितव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत? तर ऑप्शन आहे 8व्यांदा, ऑप्शन बी 10व्यांदा, ऑप्शन सी 12व्यांदा, ऑप्शन डी 13व्यांदा. सो नितीश कुमार हे बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, PMO ऑफिसचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे? तर जो PMO आहे तिथं आपले प्राईम मिनिस्टर असतात, त्याचे नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? तर सेवातीर्थ. ओके, PMO ऑफिसचे प्राईम मिनिस्टर ऑफिसचे नाव बदलून सेवातीर्थ अशा करण्यात आले आहे. त्याच्यानंतर जो लोकभवन आहे याचे पूर्वीचे नाव काय होते? तर राजभवन. ओके, सो लोकभवनचे पूर्वीचे नाव काय होते? राजभवन होते. त्याचप्रमाणे जर बघायचे झाल्यास जो कर्तव्य भवन आहे मित्रांनो, जो कर्तव्य भवन जो आहे याचे पूर्वीचे नाव काय होते? तर सचिवालय. ओके, सेक्रेटरी, सचिवालय. नेक्स्ट आहे, एक गाव एक पानवटा या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व कोणी केले? ओके, सो एक गाव एक पानवटा या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व कोणी केले असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, एक गाव एक पानवटा या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. बाबासाहेब आढाव यांनी एक गाव एक पानवटा या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व केलेले आहे. करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. बाबा आढाव, ओके, यांचा नुकतेच निधन झालेले आहे, त्यामुळे बाबा आढाव एक गाव एक पानवटा अत्यंत महत्त्वाचा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन ए 23 जानेवारी, ऑप्शन बी 23 जून, ऑप्शन सी 23 नोव्हेंबर, ऑप्शन डी 23 डिसेंबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 23 डिसेंबरला आपण राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा करत असतोय. ओके, 23 डिसेंबरला आपण राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा करतोय. नेक्स्ट आहे, गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातोय? तर या ठिकाणचं गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजेच 19 डिसेंबर. ओके, सो 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिन आपण साजरा करत असतोय. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजेच हडप्पा संस्कृती. हिलाच आपण सिंधू संस्कृती अशी सुद्धा म्हणतोय. सो हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिले वनविज्ञान म्हणजेच आपण वन विद्यापीठ कुठे स्थापन होणार आहे? मित्रांनो, जे भारतातील पहिले वन विद्यापीठ आहे ते कुठे स्थापन होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ते म्हणजेच कुठं? तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन होणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर ऑप्शन ए शहाजीसागर, ऑप्शन बी शिवाजीसागर, ऑप्शन सी सावसागर आणि ऑप्शन डी संभाजीसागर. सो कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणत असतो? तर शिवाजीसागर म्हणून कोयना धरणाच्या जलाशयास आपण काय करत असतो? तर ओळखत असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? ओके, सो सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? ऑप्शन ए लॉर्ड कर्झन, ऑप्शन बी लॉर्ड लिटन, ऑप्शन सी लॉर्ड डलहौसी आणि ऑप्शन डी लॉर्ड रिपन. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड डलहौसी. ओके, यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केलेली आहे. ओके, यांनीच पोस्टरसुद्धा आणला, तारासुद्धा आणला. ओके, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सेकंड लास्ट क्वेश्चन, भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 451 याचे योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही कमेंट करून सांगा की भीमा नदी ही पूर्व वाहिनी आहे, ही पश्चिम वाहिनी आहे, ही दक्षिण वाहिनी आहे. ओके,
तुम्ही कमेंट करून सांगा की भीमा नदी ही कोणत्या दिशेने वाहत असते. ओके. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तो म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? सो महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? तर रत्नागिरी जिल्हा आहे मित्रांनो. ओके. रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे. हे गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात असू द्या. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. हा छोटासा प्रयत्न मी तुमच्यासाठी सुरू केलेला आहे. ओके. तर सरळ सेवेसाठी आणि आणि पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे. स्वतः काढलेले प्रश्न आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.